साता समुद्राच्या पलीकडे येण्याची एक संकल्पना घेऊन आपण ह्याच्यामध्ये उतरलो मित्रांनो. आपल्याची एक संकल्पना एवढी आहे की आपण नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे पण असं सरांनी उल्लेख आता केला. त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो की आपल्या मातीतले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत की प्रत्येक 4 युनिटनं लक्षातनं माणसाचा जन्म होतो. त्या युनिटनं आपला कुठेतरी आपल्याकडे चांगला गुण असल्याशिवाय देवाने आपल्याला जन्म दिलेला नसतो. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की आपली स्वप्न जर साकार करायची असेल तर आपल्याला नुसती नोकरी करून आपली स्वप्न साकार होत नसतात. तर निश्चितच आपण आपल्या बुद्धीचा विकास आणि आपल्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण शेती क्षेत्रामध्ये जर उतरलो तर आपल्याला कोरोनाच्या काळात मित्रांनो सांगायला कळालं की अख्खी बाजारपेठ जगातले सगळे प्रकल्प बंद पडले होते, पण शेती 19-20 जर आपण कोरोनाच्या काळात बघितलं शेतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कारण सांगायचं काळ आहे की इथून पुढे सगळं बाटापासून ते टाटापर्यंत सगळ्या आपापल्या मालाचा किंमत ठरवायला अधिकार आहे. मग 24 तास कष्ट करून पिकवलेल्या मालाला भाव ठरवायला काय अधिकार नाही. ही चळवळ घेऊन मी तुमच्यापाशी उभा आहे आणि महाराष्ट्रातले सगळे DYSP, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर आणि कर्मचारी तालुक्यातले सगळेच कृषी अधिकारी हे आपल्या सगळं जोडले जात आहेत की त्यांना कळते की उद्देश फक्त पैसा कमवायचा किंवा नाही. कारण मित्रांनो, तुमच्या आजोबाचं आणि माझ्या आजोबाचं नाव कुठेही ताकद नव्हतं. ज्यावेळेस फिरोजी इंदलकरनी शिवाजी महाराज इतिहासामध्ये त्यांनी थोडंसं मोलाचं मार्गदर्शन किंवा सेवा देण्याचं काम केलं. मला असं वाटतं कुठंतरी त्यांचं पायरीवर नाव त्यांनी त्यांचं सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं की त्यावेळेस आपल्याला छोटासा काहीतरी इतिहास करता येईल. निश्चितच मला माहिती की एक चिमणीसारखं काम आहे, आग विझवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. पण मित्रांनो, जर आपला हेतू प्रामाणिक असेल आणि उद्देश साफ असेल तर आपल्याला कळतं की आज जरांगे पाटीलचा अख्खा महाराष्ट्र इतिहास घेतो की कुठं झुकलेला ना माणूस. आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे की दिल्लीच्या तक्त्यापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही मित्रांनो. सांगायचं एवढंच आहे की आपलं करिअर आपण करण्यासाठी आपण सुवर्ण संधी करमाळ्यात